रोजच्या बोरिंग भाज्या खाऊन आला असेल कंटाळा, तर नक्की ही 4 वाटणं वापरून भाज्या होतील एकदम चमचमीत. सो नमस्कार, मी कोमल, स्पाइस बाय कोमलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज आपण बनवणार अशी 4 वाटणं जी एकदा बनवून ठेवली की आपला रोजचा स्वयंपाक होईल अगदी चविष्ट आणि अगदी पटापट. सो सर्वप्रथम आपण बघणार आहोत तिळकूट, शेंगदाणा कूट, भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं वाटण, हिरवं वाटण. तर ह्यासाठी लागणारं साहित्य आहे शेंगदाणा, तीळ, सुकं खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं. सो सर्वप्रथम आपण तिळकूट बनवूया. तिळकूट बनवण्यासाठी आपण कढईमध्ये तीळ आणि लसूण छान भाजून घेतलं आहे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर फिरवून तयार करत झणझणीत असा तिळकूट. सो तिळकुटात आपण कोणत्या कोणत्या भाज्या बनवू शकतो, जसं की तोंडली, भेंडी, अशा सगळ्या सुक्या, फरसबी, दोडकं, या सगळ्या भाज्या तिळकूट घालून अगदी छान आणि अप्रतिम चविष्ट अशा होतात. सो ह्या भाज्या जर तुम्ही खात नसाल तर नक्की तिळकूट घालून ह्या भाज्या ट्राय करा. अगदी चविष्ट आणि चमचमीत लागतात. सो बघा, आपलं हे तिळकूट छान असं रेडी होत झालं आहे. मी तीळ भाजून छान तीळ आता जाडसर असा वाटून घेतला आहे. तर चला मग आता आपण शेंगदाण्याचं कूट. सो शेंगदाण्याचा कूट करण्यासाठी आपण 1 वाटी शेंगदाण्याची छान भाजून घातलेत. त्यामध्ये लसूण घालून 10 ते पाकळ्या आपण छान भाजून जाडसर असं शेंगदाण्याचं कूट वाटून घ्यायचं आहे. शेंगदाणा कूट वापरून तुम्ही कोणत्या कोणत्या भाज्या बनवू शकता, तर आहे भरली वांगी, भेंडी, भरली भोपळा मिरची करू शकता, कारलं करू शकता. अगदी साध्या साध्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं हे असं कूट वापरलं तर भाज्यांची चव अगदी अप्रतिम लागते आणि प्रत्येक भाजीची चव ही तिळकूट घातल्यावर वेगळी लागते, शेंगदाणा कूट घातल्यावर वेगळी लागते. तर नक्की हे वाटण ट्राय करा. चला तर आपण यानंतर करतो आहे भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण. सो यात आपण कांदा, लसूण, सुकं खोबरं छान भाजून घेतले. छान लालसर होईपर्यंत कांदा भाजायचा, त्यानंतर सुकं खोबरं घालून भाजून घ्यायचं आहे. सो सुकं खोबरं आणि ओलं खोबरं मी 1 वाटी घेतले आणि 2 कांदे, असं सगळं मिश्रण छान मी वाटून छान मिक्सरला थोडं पाणी घालून वाटून घेतलं. हे जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर आपलं आठवडाभर खूप छान राहतं आणि ह्यापासून आपण छान सांबारी, उसळी, रस्सा भाजी सगळं आपण ह्या वाटण वापरून तयार करू शकतो. सो नक्की ट्राय करा. सो आता आपण बघूया हिरवं वाटण. हिरवं वाटणामध्ये आपण छान ओलं खोबरं, मिरच्या, कोथिंबीर, लसूण आणि 1 कांदा वापरला आहे. सो हे बघा, आपलं हिरवं वाटण मी छान बारीक असं छान वाटून घेतलं. सो हिरव्या वाटणाचं तुम्ही वापर चटणी म्हणून करू शकता किंवा गोळी डाळीतही टाकू शकता. सो बघा, आपली छान अशी तिळकूट, शेंगदाणा कूट, त्यानंतर हिरवं वाटण आणि भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण, ही वाटण तयार झाली. सारी वाटणं एकदाच बनवून फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे रोजच्या भाज्या बनवणं होईल सोपं आणि चविष्ट. ही 4 वाटणं एकदा बनवून फ्रीजमध्ये ठेवा, मग रोजच्या भाज्या होतील एकदम चमचमीत. अशीच वेळ वाचवणारी आणि चव वाढवणारी किचन टिप्स पाहण्यासाठी स्पाइस बाय कोमलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.